शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कधी शेतीत गुंतवणूक करतात का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच उलट सुनावलं. कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच विरलं. राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका. आंबा, ज्वारी, गव्हासह भाजीपाल्याची नासधूस, तर भंडाऱ्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी, नागरिकांची धावपळ. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळण्याच्या घटना, रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम, तर काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित. दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि अकाउंट विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी, तर मृत ईश्वरी भिसेंच्या कुटुंबातील सदस्यांचाही जबाब नोंदवला. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू. 2 बलात्कार प्रकरणातील आरोपी रील स्टार सुरेंद्र पाटीलला नाशिकमध्ये बेड्या, नोकरीचा आमिष देऊन 2 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप. बदलापूरमध्ये कॅन्सरच्या उपचारांसाठी आधार देत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, उपचारांदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचं उघड. बिहारच्या नराधमाला बेड्या. पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर रविवारी ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज बोरीवली ते अंधेरी, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते नेरूळ ब्लॉक असणार. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, विहिरीत बुडून 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख, तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जारी. मुंबईच्या पदरी तिसरा पराभव, रोमांचक सामन्यात लखनौचा 12 धावांनी विजय. दुसऱ्या विजयासह लखनौ गुणतालिकेत 6व्या तर मुंबई 7व्या स्थानी.